फ्रेंड्स, मऊसूद आणि टम्म फुगणारी पुरणपोळी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी एका कुकरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात. त्यामध्ये थोडी हळद टाकूयात आणि थोडंसं चमचाभर तेल टाकूयात आणि एक वाटी भरून हरभऱ्याची डाळ आपण यामध्ये शिजायसाठी टाकून घेणार आहोत. आता झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊयात. तोपर्यंत एका साईडला आपण थोडीशी गव्हाची कणिक पुरणपोळीसाठी मळून घेणार आहोत. या कणकेमध्येच आपण चवीनुसार थोडंसं मीठ आणि किंचितशी हळद ॲड करणार आहोत, जेणेकरून पुरणपोळीला आपल्या पिवळसर असा रंग येईल. पुरणपोळीसाठी कणिक मळताना थोडीशी मऊसूद मळायची आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या ज्या होत आहेत त्या एकदम मऊसूद आणि लुसलुशीत होतील. इकडे आपली हरभऱ्याची डाळ शिजलेली आहे. ती आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. एक वाटीभर गूळ आपण इथे किसून घेतलेला आहे. डाळीमधील पाणी आमटीसाठी साईडला काढून ठेवूयात. आता आपण पुरणसाठी जी डाळ बनवलेली आहे ती परतून घेऊयात. त्यासाठी आपण जो गूळ किसून ठेवलेला होता तो एक वाटीभर गूळ आपण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड टाकणार आहोत, जेणेकरून हे पुरणपोळीचे जे पुरणाचं मिक्सचर आहे त्याचं फ्लेवर अजून इन्हान्स होऊन येईल. हे मिश्रण थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवून देऊयात. मिश्रण थंड झाल्यानंतर आपण एका चाळणीच्या मदतीने ही जी डाळ आहे ती बारीक करून त्याचं पुरण तयार करून रेडी आहोत. सो चला तर मग पुरणपोळी बनवूयात. त्यासाठी कणकीचा असा अर्धवट गोलसर गोळा बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे पुरण तयार केलेलं आहे त्याचं स्टफिंग आपण त्यामध्ये टाकणार आहोत. एकसारखं गोल गोळा करून ते भरून घ्यायचं आहे. आणि आता पुरणपोळी हलक्या हाताने आपण इथे लाटून घेऊयात. पुरणपोळी जेवढी आपण हलक्या हाताने लाटू, वरचेवर लाटू, तेवढी ती मऊसूत आणि टम्म अशी फुगण्यास मदत होते. एक साईडला गॅसवर आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपली पुरणपोळी भाजण्यासाठी टाकणार आहोत. भाजत असताना आपण आपल्या आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो. आपली पुरणपोळी दोन्ही बाजूने भाजून तयार आहे. सो तुम्ही पाहू शकता अशी टम्म आणि मऊसूत आपली पोळी बनून तयार आहे. अशाच सुंदर आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.